समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। 21 कोटींच्या निधीतून जयसिंगपूर शहरातील विकास कामाचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ। जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व जल मजबूतीकरणासाठी 21 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। पेयजल योजना, गॅस पाईपलाईन तसेच भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते। या सर्व रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सर्व रस्ते पक्के व सुस्थितीत होणार आहेत। नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते। त्याप्रमाणे रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान होत आहे। या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी पेयजल योजना, गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना राबविण्यात आल्या। या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान रस्त्यांची तोडफोड होणे अपरिहार्य होते। मात्र काही विरोधकांनी याच मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। तथापि जयसिंगपूरची जनता विकासाभिमुख असल्याने अशा अपप्रचाराला बळी न पडता राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत भरघोस विजय दिला आहे। यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, आम्ही निवडणुकीदरम्यान सांगितले होते की यड्रावकर यांचा शब्द म्हणजे स्टॅम्प आहे। दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो। विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक पातळीवर आरोप केले। मात्र जयसिंगपूर शहरातील जनता सुज्ञ आहे। जनता विकासाबरोबर असल्याने राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय झाला आहे। यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी नूतन नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम।